नमस्कार. आनंद पर्वाच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही भावंड लहान असताना आम्हाला वेगवेगळे अनुभव देण्यासाठी बाबा नेहमीच उत्सुक असायचे. अनेक प्रवास आम्ही एकत्र केले होते. त्यातला एक लक्षात राहिलेला प्रवास म्हणजे रेल्वेच्या इंजिनातून केलेला. तो अनुभव बाबांनी त्यांच्या एका लेखात लिहून ठेवला आहे. तो लेख मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पुस्तकाचं नाव आहे चिरेबंदी. हा ललित लेखांचा संग्रह आहे आणि आज मी तुम्हाला जो लेख वाचून दाखवणार आहे त्याचं शीर्षक आहे लेखक असण्यातला ऐश. इतर सुखांकडे पाठ फिरवून माणूस लेखन करण्याचे कष्ट का घेतो हे कोड आहे. सर्व मंडळी इतर सुख मिटक्या मारून फस्त करीत असताना 10,000तला एखादा माणूस रात्रीचा दिवस करून मान मोडून मेजावरच्या कागदावर का बरं लिहित असतो? लेखनकला बिलकुल सहजसाध्य नाही. भरमसाठ वाचावं लागतं, टिपणं काढावी लागतात, मुद्दे सुचावे लागतात, नंतर लेखनाचा सूर जमून यावा लागतो. इतका सगळा खटाटोप केल्यानंतर लेखनाचा जन्म होतो. पुन्हा ते लेखन मनाजोगतं होईलच याची छदाम खात्री नसते. लेखनाचा पहिला खरडा फसला तर तो दयामाया न दाखवता रद्द करून दुसरा तिसरा खरडा परिश्रमपूर्वक तयार करायला लागतो. एवढं सव्यापसव्य पार पाडल्यानंतर लेखाची अंतिम मुद्रणप्रत सिद्ध होते. ती संपादकाकडे जाते, तिथून छापखान्यात जाते आणि इतकं रक्त आटवून तुम्ही जे काही लिहिलेलं असलं ते वाचलं जातंच किंवा वाचलं जाईलच याची खात्री ब्रह्मदेवसुद्धा देईल अशातला भाग नाही. आपल्याला रसिक वाचक आहेत, समोर दिसत नसले तरी दूर कुठेतरी डोंगरमाळांच्या पलीकडे ते आहेत असं मानायचं हेच लेखनाचं फलित. अशी वर्षोनवर्षे साधना झाली की हळूहळू लेखकाचं नाव होतं. त्याचा स्वतःचा असा वाचक वर्ग तयार होतो. R.K. नारायण हे इंग्रजीत लिहिणारे थोर भारतीय कादंबरीकार. लेखणीच्या बळावर त्यांची कीर्ती सातासमुद्रापलीकडे पोहोचली. त्यांना अमेरिकन विद्यापीठांनी मानपान करून अभ्यागत प्राध्यापक म्हणून बोलावून घेतलं आणि कालांतराने ते राज्यसभेपर्यंत पोचले. गाडी घोडा झाला तो वेगळाच. लेखनामुळे नारायणांना जगात काही पद प्राप्त झाली. पण उभ्या भारतात असं भाग्य किती लेखकांच्या ललाटी आहे. अमृता प्रीतम, मनोहर माळगावकर, गिरीश कर्नाड, अनिता देसाई, खुशवंत सिंग अशी फार फार तर डझनभर नावं सांगता येतील. तथापि 100 कोटी नागरिकांमध्ये जेमतेम 10 बलदंड साहित्य सेवक ह्या संख्येला काहीच अर्थ नाही. साधा विमान प्रवाससुद्धा भारतीय लेखकांना परवडत नाही हे आजचं उदास वास्तव आहे. विमान प्रवासाचं सोडा, आराम बसचं सुखसुद्धा दिवाळीच्या आंघोळीनंतर हाताला अत्तर लावल्यासारखं क्वचित कधी उपभोगता येतं. एरवी लेखकांच्या नशिबी रेल्वेच्या 3ऱ्या वर्गाची लाकडी फळी किंवा एसटीची लाल गाडी हे आहे वरवरचं बोलणं. पृष्ठभागावर दिसत नाहीत पण आसमंतात तरळत असतात अशी इतर किरकोळ पण रम्य सुख लेखक कवींच्या प्राक्तनात असतातच. ज्याचे त्याचे अनुभव ज्याने त्याने चाचपून पाहावेत. लेखनाने एक सुख माझ्या उंजळीत अनपेक्षितपणे टाकलं. ती जम्माडी गंमत आता फोडतो. रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर हा माझ्या पोरवयातला हिरो होता. ढसाढसा धूर ओकीत धडाडणारं वेगवान इंजिन चालवणं हे काय सोम्यागोम्याचं काम आहे? डोक्याला रुमाल बांधलेला बेदरकार इंजिन ड्रायव्हर डोळे भरून पाहणं हा लहानपणी माझ्या कमाल आनंदाचा विषय होता. भप भप धूर ओकीत भरमसाठ वेगाने धावणाऱ्या इंजिनमध्ये तो हिम्मतबाज ड्रायव्हर चाकामागे उभा असे. त्याच्या बाजूला इंजिनच्या पोटात दगडी कोळशाच्या राशी भसाभसा कोंबणारा उघड्या शरीराचा फायरमन असे. तो ऐन थंडीच्या मोसमातही घामाघूम झालेला असे. तो ड्रायव्हर नि तो फायरमन असे दोघे मिळून ते इंजिन आणि त्याला लटकलेली 15 डब्यांची आगगाडी हुंफाट वेगात ओढून न्यायचे. मला सारखं वाटे, अरे
हे इंजिन चालवण्याचं भाग्य आपल्याला केव्हा लाभणार? निदान त्या इंजिनातून प्रवास करण्याचं अहोभाग्य तरी मला या जन्मी लाभेल का? पोरवयातलं माझं ते स्वप्न फक्त हवेतलं स्वप्नच राहिलं. मात्र ती कळी कधीही कोमेजली नाही. तिचं टवटवीतपण सदैव उत्फुल्ल राहिलं. कधीही आणि कुठेही रेल्वेचं इंजिन धडाडत निघालेलं नजरेला पडलं की त्यातल्या त्या बहाद्दर रेल्वे इंजिन ड्रायव्हरचा मला हेवा वाटायचा. केवढा तो भाग्यवान माणूस! कशी भरधार वेगात दौडत नेतोय मेलगाडी! वाह वाह! वर्षामागून वर्ष निघून गेली. मोठ्या खपाच्या दैनिकांच्या पुरवण्यांमधून सातत्याने ललित लेखन करीत राहिल्यामुळे एक वाचनीय लेखक म्हणून माझी छबी आपोआप तयार झाली. एकदा सर्व कुटुंबाला घेऊन मी दक्षिण भारतात भ्रमंतीला निघालो. आमचा डबा रेल्वेच्या इंजिनाला जोडलेला होता. प्रवास झोकात सुरू झाला. रात्र पालटली आणि सकाळी सकाळी गाडीने कर्नाटकाच्या हद्दीत प्रवेश केला. त्या फाट्यावर क्रॉसिंग्स पावला पावलाला. अशाच एका किरकोळ स्थानकावर आमची गाडी सायडिंगला टाकली होती. मी फलाट्यावर फेऱ्या मारत होतो. योगायोगाने त्या डिझेल इंजिनचा ड्रायव्हर हातात किल्ली घेऊन पाय मोकळे करायला फलाटावर उतरला आणि मागच्या डब्यापर्यंत आला. आमच्या डब्याच्या बाहेर प्रवाशांच्या नावांची यादी चिकटवलेली होती. तो ड्रायव्हर ती यादी निरखून वाचू लागला. ते पाहून माझी मुलं हरखून गेली. त्यांनी विचारलं, "ड्रायव्हर काका, तुम्ही काय वाचताय?" तो म्हणाला, "इथे रवींद्र पिंगे हे नाव आहे." "कुठे आहेत ते?" मुलं म्हणाली, "ते आमचे बाबा कुठेतरी पेपर आणायला गेलेत. ते परतल्यावर मला इंजिनमध्ये भेटायला सांगा." हे वाक्य ऐकल्यानंतर मुलांना जणू हातात चंद्र गवसला. मग मी परतलो तेव्हा त्यांनी मला लोटत लोटत इंजिन ड्रायव्हरसमोर उभं केलं. ड्रायव्हर साहेब मध्यम वयाचे होते. हसतमुख तर होतेच, शिवाय मराठी बोलणारे होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर मी विचारलं, "आपण मला कसं ओळखलंत?" "अहो, मी तुमचा वाचक आहे." "इंजिन ड्रायव्हर वाचत असतील याची मला कल्पनाच नव्हती," मी म्हणालो. "असं कसं म्हणता सर? जिथे जिथे आमच्या रेल्वेच्या कॉलनीज असतात तिथे तिथे वाचनालयं आहेत. हुबळीला आमचं मोठं वाचनालय आहे. इंग्रजी, हिंदी, कन्नड, मराठी पुस्तकं आहेत. तुमचंही पुस्तक आहे तिथे. एकदा या बघायला." मला मूठभर मांस चढलं. या इंजिन ड्रायव्हरचं नाव बोरये. माझ्या मुलांचाही धीर चेपला. त्यांनी सरळ विचारलं, "काका, आम्हाला घ्या ना इंजिनमध्ये. आम्ही येतो तुमच्याबरोबर." मी म्हटलं, "बघा साहेब, तुमच्या नियमात बसत असेल तर लेकरांची इच्छा पुरी करा. एका स्टेशनापुरती ती येतील इंजिनमधून. तेवढीच जरा गंमत त्यांना." खरं सांगू का, माझीही बालवयापासूनची इच्छा होती इंजिनमधून प्रवास करण्याची. बोरे मृदू होते. म्हणाले, "नियम वगैरे नंतर पाहू. मुलांचा आनंद महत्त्वाचा. येऊ दे त्यांना पुढच्या स्टेशनपर्यंत. तुम्हीही चला सोबत. तुमची एक इच्छा मी पुरी करून देतो. वाटेत गप्पा करू." मुलांना स्वर्ग ठेंगणा झाला. ती धावत पळत इंजिनात घुसली. डिझेल इंजिनमधून आमचा प्रवास सुरू झाला. मुलांना उचंबळून येत होतं. झाडं, डोंगर, सगळं जग उलट्या दिशेने मागे पडत होतं. वेग वाढला होता. त्यांनी इंजिनाच्या शिट्ट्याही वाजवून घेतल्या. मी बोरेंबरोबर अवांतर आणि कौटुंबिक गप्पा उभ्या उभ्याच डुचमळत्या अवस्थेत मारल्या. अशी 40 मिनिटं गेली. स्टेशन आलं. आम्ही उतरलो आणि आमच्या डब्यात आमच्या जागेवर हुशारकीने बसलो. मी मनात म्हणत होतो की मी लिहिलं आणि ह्या बोरियेंच्या ते वाचनात आलं म्हणून हा इंजिन प्रवासाचा योग माझ्या नशिबी जुळून आला. माझ्या लेखन कलेचा सन्मान झाल्यासारखं क्षणभर वाटलं. पण हे होतं डिझेल इंजिन. त्या धूर ओकणाऱ्या धुरांडेदार इंजिनातल्या प्रवासाचं काय? ते नशिबात नसणारच. कारण तोपर्यंत देशात सर्वत्र सर्रास डिझेलच्या रेल्वे इंजिनांचा वापर सुरू झाला होता. ते जुनं कोळशावर चालणारं इंजिन जवळपास इतिहास जमा झालं होतं. पण नाही, माझ्यावर नियतीने अगदीच अनपेक्षित असा कृपा कटाक्ष टाकला. बॉम्बे पोर्ट ट्रस्टचा काहीतरी समारंभ निघाला. त्याचं मला आमंत्रण आलं. जाताना मी ध्वनिमुद्रक घेऊन गेलो. म्हटलं, समारंभातील 4 वाक्य ध्वनिमुद्रित करून घेऊ.
आणि एखाद्या कार्यक्रमात श्रोत्यांना ऐकवू. त्याप्रमाणे काम फते केलं. नंतर चहा पाण्याच्या मेजाजवळ गेलो तर खिडकीतून त्या जुन्या कोळशावर चालणाऱ्या इंजिनांचा भप भप असा आवाज आला. मी चमकलोच. विचारलं, हा कसला आवाज? आमच्या इंजिनाचा आवाज आहे हा. आमची पोर्ट ट्रस्टची स्वतंत्र रेल्वे आहे. आमच्या मालकीचं हजारो एकरांचा आवार आटपाट पसरलेला आहे. आमच्या आवारातली अवजड सामानांची ने-आण करण्यासाठी आम्ही ही इंजिनाची मालगाडी वापरतो. ते खरं, पण असली कोळशावर चालणारी इंजिनं आता बाद झाली आहेत ना? इंडियन रेल्वेची बाद झाली, पण आमची इंजिनं अजूनही चालू आहेत. पण तीही इतक्यात बंद होतील. वर्ष 6 महिन्यात आमच्याकडे डिझेल इंजिनं सुरू होतील. मग आठवण म्हणून ह्या कोळशाच्या इंजिनांचा आवाज मी ध्वनिमुद्रित करून घेऊ का? अनायासे ध्वनिमुद्रण यंत्र हाताशीच आहे. आमच्या आकाशवाणीच्या संग्रहात एक चांगला साऊंड इफेक्ट जमा होईल. फक्त तुम्ही मला त्या इंजिनात बसून ध्वनिमुद्रण करायची परवानगी द्या आणि ड्रायव्हरला इंजिन चालवायला सांगा. अधूनमधून शिट्ट्या वाजव म्हणूनही त्याला सांगा. अरे, ही तर एकदम सोपी गोष्ट आहे. आणि तुम्ही पोर्ट ट्रस्टच्या कोळशाच्या अखेरच्या इंजिनाचा आवाज रेकॉर्ड करताय, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. 5च मिनटं थांबा, मी सगळी जुळवाजुळव करतो. साहेबांनी मनावर घेतल्यावर काय, अर्ध्या तासात इंजिन तयार झालं. साहेबांचं स्पेशल काम म्हणून ड्रायव्हर आणि कोळसे भरणारा फायरमन दोघेही तयार झाले. मीही इंजिनात चढलो. तिथे बैठक नव्हतीच. बाजूलाच ध्वनिमुद्रण यंत्र सज्ज केलं. ड्रायव्हरने कौतुकाने विचारलं, चलायचं? बेशक. जितकं दूरवर आणि वेगात जाऊ तितका यंत्रांचा आणि चाकांचा आवाज चांगला येईल. माझं काम होईल, मी सांगितलं. ड्रायव्हरने खुशीत शिट्टी वाजवली. फायरमनने फावडं कोळशाच्या राशीत घुसवलं आणि टोपलीभर कोळसे इंजिनातल्या पोटातल्या भट्टीत टाकले. भट्टीत ज्वाळा लवलवू लागल्या. भप भप आवाज करीत इंजिन आस्ते आस्ते गचके देत निघालं. 5 मिनिटात त्याने वेग घेतला. यंत्रांचे, कोळसे ढकलल्याचे, चाकांचे, शिट्ट्यांचे, वाफेचे असे नाना प्रकारचे आवाज ध्वनिमुद्रण यंत्रावर चढू लागले. ध्वनिफीत तयार व्हायला लागली. हे एक. शिवाय वाफेच्या इंजिनातून प्रवास करण्याचं माझं पोरवयापासून जपलेलं स्वप्न अनपेक्षित रीतीने साकार होऊ लागलं. अनुभव प्रत्यक्ष घेतलाय म्हणून सांगतो. पांढरपेशा माणूस कोळशाच्या धावत्या इंजिनात एक तासभरसुद्धा उभा राहू शकणार नाही. पेटलेल्या दगडी कोळशाच्या झळीने जीव कासावीस होतो. अंगाची लाही लाही होते. पायाखालची पत्र्याची दणकट फळी तापून निघते. समोरची सृष्टी अंगावर येते. डोळे सुचतात. इंजिनाचा बलदंड देह सारखा थरथरत असतो, धपापत असतो. इंजिनाची चिट्टी तर फारच कर्कश असते. माणूस भीतीच्या ज्वाळांनी घेरला जातो. आणि अशा अमानवी अवस्थेत ड्रायव्हर आणि फायरमन आपली आयुष्य जाळून टाकतात, भट्टीत टाकलेल्या कोळशांसारखी. मी लेखक झालो म्हणूनच हा अद्भुत अनुभव घेऊ शकलो. एरवी त्या यार्डात मला फिरकायला सुद्धा मिळालं नसतं. लेखक असण्यातला ऐश अनुपमेय आहे. फक्त अनुभव टिपण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडला पाहिजे. ओंजळीत पडेल ते धन स्वीकारलं पाहिजे. आणि नंतर जेव्हा इतर सगळे सोयरे अंत्यसुख मिटक्या मारीत चाखत असतात, तेव्हा तिकडे पाठ फिरवून नेट लावून ते सर्व संचित कागदावर उतरवलं पाहिजे. ह्या कर्मकांडातून लेखन सिद्ध होतं. पण तेवढं पुरेसं नाही. त्यात दैवी अनुग्रहाचे 2 थेंब पडावे लागतात. कुंडलीत अनुकूल ग्रहांची युती घडून यावी लागते. मनोकामना हळूहळू पुऱ्या होऊ लागतात. इंजिनमधून प्रवास करण्याचं माझं पोरवयातलं स्वप्न 40 पावसाळे गेल्यानंतर माझ्या प्रौढ वयात पुरं झालं. ते केवळ मी लेखन केलं आणि त्याचे सहृदय वाचक अकल्पितपणे भेटले यामुळेच आहे. एरवी एका हाताने टाळी थोडीच वाजणार होती. धन्यवाद.